नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे इच्छा एका अतृप्त आत्म्याची. कथेच्या लेखिका आहेत स्नेहा रवींद्र काळे. कथेला आता सुरुवात करू. सकाळचे 6 वाजले. रियाला जाग आली. थोडा वेळ अजून पडून राहावं असं तिला वाटत होतं, पण विशालसाठी नाश्ता आणि टिफिनची तयारी करायची होती. ती उठली. आंघोळ वगैरे आटपून तिने देवपूजा करून घेतली. घंटीच्या आवाजानं विशालला जाग आली. तो उठला आणि देवघरात पूजा करत असलेल्या रियाला बघत उभा राहिला. विशाल तिच्याकडे पाहतोय हे तिला जाणवलं. रियाचं लक्ष जाताच विशाल तिच्याकडे बघून हलकेच हसला आणि तो अंघोळीला निघून गेला. रिया कृत्रिमरित्या का होईना पण हसली. रिया आणि विशालचे लग्न होऊन 2 महिने झाले होते. ह्या 2 महिन्यात आज रिया प्रथमच इतकं गोड हसली होती. त्यानं विशाल मनोमन सुखावला होता. विशाल आंघोळ करून येईपर्यंत रियाने त्याचे कपडे आणि टिफिन तयार करून ठेवला होता. तो पटापट आवरून नाश्ता करायला टेबलावर बसला. रिया नाश्त्याची प्लेट घेऊन आली आणि टेबलावर ठेवून जाऊ लागली. तेवढ्यात विशालने तिचा हात धरला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याने लगेच तिचा हात सोडला. त्याला खाजील झाल्यासारखं झालं. माझ्यासोबत नाश्ता करायला बस ना, विशाल म्हणाला. तुम्हाला उशीर होत असेल, तुम्ही नाश्ता करून घ्या, मी नंतर करेन, रिया म्हणाली. ह्या 2 महिन्यात एकदाही दोघांनी एकत्र नाश्ता आणि रात्रीचं जेवण केलं नव्हतं. रिया त्याला टेबलावर नाश्ता किंवा जेवण वाढून बेडरूममध्ये जाऊन बसायची आणि तिथे जेवायची. विशालची खूप इच्छा असायची की दोघांनी एकत्र जेवावं. त्यानं कितीतरी वेळा तिला एकत्र जेवण्याविषयी विचारलं होतं, पण ती कधीच त्याच्यासोबत जेवली नव्हती. विशालनं नाश्ता केला आणि तो ऑफिसला निघून गेला. रिया सकाळचा चहा घेऊन गॅलरीत आली. आजूबाजूचा परिसर फारच रम्य होता. आज ऊन असून सुद्धा थंड वाऱ्याची झुळूक अधूनमधून येत होती. ती तिथेच विचार करत बसली. काय आयुष्य झालंय माझं? माझ्या बाबतीतच असं का व्हावं? इतका काय मोठा गुन्हा केला होता मी? आजही कित्येक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. भूतकाळात घडलेल्या घटनांचा उलगडा आजही झालेला नाही. माझी स्वप्न, माझ्या इच्छा सारं काही मातीत मिळालं. ह्या विचारांनी तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती उठून जाऊ लागली. तेवढ्यात वाऱ्याची थंडगार झुळूक आली. अंगावर शिरशिरी आणणारी आणि अंगाला झोमणारी ती झुळूक रियाच्या अंगाला स्पर्श करताच तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती लगेच आत आली. मे महिन्याच्या गरमीमध्ये इतका थंड वारा कसा काय आला ह्याचं तिला आश्चर्य वाटलं. आत येऊन तिने अंगात स्वेटर घातला आणि ती हॉलमध्ये येऊन बसली. त्यावेळी अचानक तिला घरात कोणीतरी वावरतंय असा भास झाला, पण तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तिने टीव्ही चालू केला. तेवढ्यात गॅलरीच्या खिडकीच्या दरवाजाचा आवाज येऊ लागला. तिने उठून खिडकीचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली. तोच तो दरवाजा पुन्हा उघडला. ती दरवाजा बंद करायला जाणार इतक्यात दारावरची बेल वाजली. ती दचकली. तिनं दाराच्या होलमधून पाहिलं तर कामवाल्या मावशी आल्या होत्या. तिनं दार उघडलं. मावशींनी काम करायला सुरुवात केली. रियानं स्वेटर घातलेला आहे पाहून त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. ताई, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? मावशींनी विचारलं. नाही हो, तसं काही नाही, रिया म्हणाली. कामवाल्या मावशींनी सगळी कामं आवरली आणि त्या निघून गेल्या. जेवणाची वेळ झाली तसे रियाने स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं. ती स्वयंपाकघरात गेली. जेवण वाढून घेत असताना एक थंड हवेची झुळूक पुन्हा तिला स्पर्श करून गेली. असं जाणवत होतं की तिच्या मागे कोणीतरी आहे. तिने झटकन मागे वळून पाहिलं, पण काहीच नव्हतं. भास झाला असेल
असं वाटून ती हॉलमध्ये येऊन बसली. टीव्ही चालू केला तर तो चालूच होत नव्हता. तिनं रागातच रिमोट सोफ्यावर आपटला. ती पटापट जेवली, सगळं आवरलं आणि गॅलरीत तिच्या आवडीचं पुस्तक वाचत बसली. पुस्तक वाचता वाचता तिला झोप लागली. झोपेत तिला कोणाचा तरी स्पर्श झाला असल्याची जाणीव झाली आणि तिला जाग आली. सकाळपासून तिला सारखे भास होत होते. इतक्यात विशाल आला. तिनं त्याला सगळं सांगितलं. अगं, भास होत असतील, तो म्हणाला. खरं तर त्यालाही हे जरा विचित्रच वाटलं, पण त्यानं त्याचा जास्त विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी रियाचा वाढदिवस होता. विशालला तो खूप छान प्रकारे साजरा करायचा होता, पण रियाला आवडेल का ह्या संभ्रमात तो होता. शेवटी त्याने मनोमन काहीतरी ठरवलं. नेहमीप्रमाणे रिया सकाळी उठली. विशालने त्याच वेळी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अगदीच कोरडेपणाने तिने थँक्यू म्हटलं. तिला तर आठवणही नव्हती की आज तिचा वाढदिवस आहे. रोजच्या सारखाच तिचा दिवस सुरू झाला. तिने विशालसाठी नाश्ता आणि टिफिनची तयारी केली. विशालनं टेबलावर एक गिफ्ट ठेवलं होतं आणि त्यावर एक नोट लिहून ठेवली होती. हॅपी बर्थडे रिया, आज संध्याकाळी तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लॅन होता, पण जर तुझी इच्छा असेल तरच. एक रिक्वेस्ट होती. तुझ्यासाठी एक ड्रेस आणला आहे. संध्याकाळी बाहेर जाताना तू तो घातलास तर मला खूप आनंद होईल. भेटू संध्याकाळी, असे सर्व त्या कागदावर लिहिलं होतं. रियानं गिफ्ट उघडून पाहिलं. त्यात सुंदरसा लाल रंगाचा गाऊन होता, रियाचा आवडता रंग. रियानं तो ड्रेस हातात घेतला. खरंच विशाल किती करतोय माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी, आणि मी अजूनही भूतकाळाला कवटाळून बसले. जे झालं त्यात विशालचा काय दोष? त्यानंच तर मला सावरलंय. इतक्या दिवसात त्याच्याशी धड नीट बोलले सुद्धा नाही. यंत्रवत आयुष्य जगते, पण आता नाही. विशालला त्याच्या वाटणीचं प्रेम मिळायलाच हवं. रियाच्या मनात विचार आले. नव्या उमेदीनं ती उठली. संध्याकाळी बाहेर जाण्याच्या दृष्टीने तयारी करू लागली. घरातलं सगळं आवरलं. दुपारी थोडा वेळ आराम करायला म्हणून ती बेडरूममध्ये गेली. थोड्या वेळातच तिचा डोळा लागला. साधारण तासाभराच्या विश्रांतीनंतर ती उठली. तिचं लक्ष सारखं घड्याळात जात होतं. आज वेळ लवकर जाता जात नव्हता. इकडे विशालही संध्याकाळ कधी होतीये ह्याची आतुरतेने वाट पाहत होता. शेवटी न राहवल्यानं तो हाफ डे घेऊन घरी गेला. रिया फ्रेश होत असताना तिला पुन्हा ती झुळूक जाणवली. तिने गॅलरीत येऊन पाहिलं तर खिडकी उघडी होती. तिनं लगेच ती लावून घेतली. इतक्यात दारावरची बेल वाजली. आत्ता ह्यावेळी कोणाला असेल असा विचार करत तिने दार उघडलं तर दारात विशाल उभा होता. तिनं आश्चर्यानं पाहिलं. सहजच लवकर आलो. संध्याकाळी थोडं बाहेर फिरायला गेलो असतो म्हणून, आणि मग रात्रीचं जेवण बाहेरच घेऊ. चालेल ना? जाऊया ना? विशालनं विचारलं. चालेल, जाऊया. तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी चहा ठेवते, रिया म्हणाली. आज विशालचा आनंद गगनात मावत नव्हता. रियाच्या बोलण्यानं तो कमालीचा सुखावला. तो बेडरूममध्ये आला तेव्हा रियानं बेडवरच ड्रेस ठेवला होता. त्यावर मॅचिंग ज्वेलरी काढून ठेवली होती. कपडे बदलून विशाल बाहेर येऊन बसला. रियाने त्याला चहा दिला आणि तिने सुद्धा तिथेच बसून चहा घेतला. रियाला शेजारी बसलेलं पाहून विशाल खुश झाला. दोघं बराच वेळ गप्पा मारत बसले. दोघांनाही वेळेचं भान नव्हतं. एव्हाना संध्याकाळचे 7 वाजले होते. रिया उठली आणि तयारी करायला आत गेली, आणि आत गेल्यावर समोरचं दृश्य पाहून ती जोरात किंचाळलीच. तिचा आवाज ऐकून विशाल धावत रूममध्ये गेला. आतमध्ये बेडवर ठेवलेला रियाचा ड्रेस जळाला होता. तिच्या दागिन्यांचे तुकडे इतरत्र पसरले होते. हे सगळं पाहून रिया पुरती घाबरली. हे काय होतंय तिला कळत नव्हतं. काही दिवसांपासून होणारे भास आणि आता हे सगळं. तिने विशालला पुन्हा सांगितलं,
नक्कीच आपल्या घरात कुठल्या तरी शक्तीचं अस्तित्व आहे. नक्कीच कोणती तरी शक्ती आपल्या घरात वावरतीये. पण विशालचा ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण तो जे पाहत होता ते खरंच भयानक होतं. आणि जरी दाखवत नसला तरी आतून तो सुद्धा घाबरला होता. विशालनं रियाची समजूत काढत तिला बाहेर नेलं. दोघांनी रियाचा वाढदिवस साजरा केला. पण रियाच्या मनातून ते दृश्य काही केल्या जात नव्हतं. दोघे घरी आले. बऱ्याच दिवसांनी आज रिया थोडीफार आनंदी दिसत होती. विशालचे तिला समजावणे, तिच्यावर प्रेम करणे हे तिला त्याच्याकडे आकर्षित करत होते. रिया फ्रेश होऊन झोपायला आली. विशाल खिडकीजवळ उभा राहून मोबाईल बघत होता. तेवढ्यात रिया विशालच्या समोर येऊन उभी राहिली. त्याने रियाकडे पाहिलं. आज त्याला रिया वेगळीच भासत होती. तो काही बोलणार इतक्यात रियाने त्याच्या ओठांवर बोट ठेवून नजरेनेच काही न बोलण्याचा इशारा केला. रियानं विशालला घट्ट मिठी मारली. जे काही घडत आहे ते विशालसाठी अनपेक्षित पण आनंददायी होतं. दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत विसावले होते. इतक्या दिवसांचं मळभ दूर सारून वैवाहिक जीवनाची नव्याने सुरुवात करण्याचा रियाने निर्णय घेतला होता. आपल्या जोडीदाराला आपलं सर्वस्व समर्पित करण्यासाठी आसुरलेले दोन जीव आता एक होणार होते. तेवढ्यात विजेचा धक्का लागावा तसे ते दोघे एकमेकांपासून दूर फेकले गेले. हे काय होतंय हे कळायच्या आधीच विशाल अचानक हवेत तरंगायला लागला आणि जोरात जमिनीवर आपटला गेला. विशालच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. डोकं सुन्न झालं. तसेच डोके पकडून आणि बेडचा आधार घेत तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. रियाने त्याला हाताला धरून उठवलं. तेवढ्यात रिया लांब फेकली गेली आणि विशालचं डोकं भिंतीवर 4-5 वेळा आपटलं गेलं. रियाकडे हतबल होऊन बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. विशालच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तो बेशुद्ध झाला. हे पाहून रिया जोर जोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली. पण काही केल्या तिचा आवाज फुटत नव्हता. मोठ्या प्रयत्नांनी तिने शेजारच्या काका काकूंना बोलावलं. ते आले तेव्हा विशाल रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता. सर्वांनी ताबडतोब त्याला दवाखान्यात नेलं. रियाला कळत नव्हतं की डॉक्टरांना काय सांगायचं, कारण जे काही घडलं होतं ते बुद्धीच्या पलीकडची गोष्ट होती. कोणीच तिच्यावर विश्वास ठेवला नसता. तिने वेळ मारून नेण्यासाठी विशालचा पाय घसरून तो पडला असे डॉक्टरांना सांगितलं. लगेच त्याचे उपचार सुरू झाले. साधारण आठवड्याभराने विशाल घरी आला. रियाने रात्रंदिवस त्याची सेवा केली. त्या रात्री जे काही घडलं ते गूढच होतं. ती काळी रात्र विसरून जाण्याचा प्रयत्न करूनही शक्य होत नव्हतं. विशाल घरी आला त्या रात्री त्याला झोप लागत नव्हती. तो प्रसंग सतत त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. तो पुरता घाबरून गेला होता. कोणीतरी अज्ञात शक्ती त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे ह्याची त्याला खात्री पटली. रियाला सुद्धा पुन्हा तिला होणाऱ्या भासांची आठवण झाली. बऱ्याच वेळानं तिला आणि विशालला झोप लागली. मध्यरात्री विशालला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचा श्वास कोंडला जात होता. त्याला त्याच्या छातीवर दाब जाणवत होता. त्याचा गळा कोणीतरी दाबत असल्याचा त्याला भास होत होता. त्याला ओरडता सुद्धा येत नव्हतं. आपले हातपाय कोणीतरी घट्ट बांधून ठेवले आहेत असं त्याला वाटत होतं. त्याला हालचाल करता येत नव्हती. तो संपूर्ण ताकदीनिशी बेड हलवून रियाला उठवण्याचा प्रयत्न करत होता. रिया शेजारीच होती, पण कूस वळवून झोपली होती, म्हणून तिला काहीच कळलं नाही. बऱ्याच वेळानंतर रियाला जाग आली. घामाघूम झालेल्या विशालची अवस्था पाहून ती घाबरून ओरडलीच आणि रडू लागली. काही वेळानं सर्व काही शांत झालं. बराच वेळ चाललेल्या झटापटीनंतर विशालला खूप थकवा जाणवत होता. रियाने त्याला उठवलं आणि पाणी दिलं. ह्या सगळ्या अनपेक्षित गोष्टी आपल्यासोबत का घडत आहेत हा प्रश्न त्यांना सतावत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे काका काकू विशालची विचारपूस करायला आले.
त्यांनी त्याची अवस्था पाहून नक्की काय घडलं हे विचारलं. पहिल्यांदा काहीही सांगण्यास टाळाटाळ करणाऱ्या रियाने सगळं सुरुवातीपासून सांगण्यास सुरुवात केली. हा नक्की काय प्रकार असू शकतो हे काकांच्या लक्षात आलं. रिया बेटा, मला हे साधं प्रकरण वाटत नाहीये. ह्या घरात नक्कीच कोणत्या तरी अज्ञात शक्तीचा शिरकाव झाला आहे असं मला वाटतं. आमच्या ओळखीचे एक सत्पुरुष आहेत. आम्ही वरचेवर त्यांचा सल्ला घेत असतो. खूप ज्ञानी आहेत ते. त्यांना आम्ही गुरुजी म्हणतो. आपण एकदा त्यांच्या कानावर ह्या गोष्टी घालूया. देवाच्या कृपेने नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, काका म्हणाले. धन्यवाद काका, तुम्ही आहात म्हणून आम्हाला आधार आहे. आपण लवकरात लवकर त्यांची भेट घेऊ. रिया अगदी काकुळतीला येऊन बोलत होती. त्यांना आधी सांगावं लागेल. त्यांच्या ध्यानाच्या वेळा असतात. त्या दरम्यान त्यांना भेटता येणार नाही. तू काळजी करू नकोस. मी त्यांच्याशी बोलून भेटण्याची वेळ निश्चित करून घेतो, काका म्हणाले. रियाला आशेचा किरण दिसत होता. त्याच दिवशी काकांनी गुरुजींना फोन केला. गुरुजींना सगळी परिस्थिती सांगितली. गुरुजी गावी असून 2-4 दिवसांनी येणार असल्याचे कळले. तोपर्यंत त्यांनी त्यांच्या घरी जाऊन अंगारा घेण्यास आणि जेव्हा विशालला त्रास होईल तेव्हा त्याला लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे काका रिया आणि विशालला घेऊन गुरुजींच्या घरी गेले. त्यांच्या पत्नीने त्यांना अंगारा दिला. रिया चिंतेत होती. ह्या 2-4 दिवसात अजून काय काय पाहावं लागणार आहे ह्या विचारानं तिचा थरकाप उडाला होता. हळूहळू विशालच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली, पण त्याने अजूनही ऑफिसला जाण्यास सुरुवात केली नव्हती. त्या दिवशी रिया अंघोळ करून आली आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये आली. नुकतीच न्हावून आलेल्या रियाचा सुगंध रूममध्ये पसरला होता. तिचे मोकळे केस, नितळ त्वचा पाहून विशाल मोहित झाला. तो तिला मिठीत घेण्यास आतुरलेला होता. तसेच तो उठला आणि रियाला बाहुपाशात घेतलं. रिया पण त्याच्या मिठीत विसावली. त्याच्या दंडाचा स्पर्श होताच तिचं अंग शहारलं. विशालने दोन्ही हाताने तिची मान धरली आणि म्हणाला, न्हावून आल्यावर तू खूपच मोहक दिसत आहेस. रियाने लाजून मान खाली झुकवली. तिच्या हनुवटीला धरून त्याने मान वर केली आणि तिच्या रसरशीत ओठांवर आपले ओठ टेकवले. रियाही प्रतिसाद देऊ लागली. तेवढ्यात गॅलरीच्या खिडकीचा जोरदार आवाज झाला आणि खिडकी आपटू लागली. इतकी आपटत होती की तिच्या काचा तुटल्या. ते दोघे दचकलेच. विशालने खिडकी बंद करून घेतली. रियाला आधीचे प्रसंग आठवू लागले. ती खूपच घाबरली होती. विशालने तिला पुन्हा जवळ घेतलं, पण तिची मनस्थिती ठीक वाटत नव्हती. काही वेळानं रियाने नाश्ता बनवला. दोघांनी नाश्ता केला. विशालने औषध घेतलं आणि तो विश्रांती घेण्यासाठी रूममध्ये गेला. रिया स्वयंपाकाला लागली. तिने सगळे पदार्थ विशालच्या आवडीचे बनवले. सगळं उरकून ती बेडरूममध्ये आली, पण विशाल तिथे नव्हता. तिच्या काळजात धस्स झालं. तिने इकडे तिकडे पाहिलं तर तो गॅलरीत उभा होता. एक उसासा टाकून ती गॅलरीत गेली. बरं वाटतंय का आता? रियाने काळजीने विचारलं. हो, मला आता बरं वाटतंय, विशाल हसून म्हणाला. रियाला आपली काळजी वाटत आहे ह्या जाणीवेने विशाल खुश झाला होता, पण त्याचबरोबर घडलेल्या घटनांबद्दल विचलितही होता. रिया, तू काळजी करू नकोस. आपण आहोत ना एकमेकांसोबत, विशालने असे म्हणून रियाला मिठीत घेतलं. तेवढ्यात रियाने पटकन स्वतःला विशालच्या मिठीतून सोडवलं आणि जेवणाची वेळ झाली आहे असं म्हणून ती घरात गेली. दुपारी दोघांनी एकत्र जेवण घेतलं. सगळं आवरून रिया रूममध्ये आली आणि पुस्तक वाचत बेडवर पडून राहिली. विशाल सुद्धा तिच्या शेजारीच पडून मोबाईल बघत होता. पुस्तक वाचता वाचता रियाला झोप लागली. विशाल अजूनही जागाच होता. तो झोपलेल्या रियाला बघत राहिला. तिच्या अंगावर पांघरूण घातलं आणि तो गॅलरीत गेला. बाहेरचं वातावरण काहीसं अस्वस्थ करणारं वाटत होतं. आजूबाजूची झाडं झुडपं, त्यांची सळसळणारी पानं,
दुपार असून सुद्धा गार वारा सुटला होता. अचानक त्याला एक काळी आकृती दिसली आणि एक हवेचा झोत त्याच्या अंगावर आला. तो झोत एवढा प्रचंड वेगाने आला की विशाल 2 पावलं मागे सरकला आणि त्या आकृतीनं त्याच्या शरीरात प्रवेश मिळवला आणि विशाल धाडकन खाली कोसळला. त्या आवाजानं रियाला जाग आली. शेजारी विशाल नव्हता. ती उठून विशालला शोधू लागली तर विशाल गॅलरीत पडला होता. रियानं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. ती धावत जाऊन पाणी घेऊन आली आणि पाण्याचे हबके त्याच्या तोंडावर मारले. विशालने डोळे उघडले. त्याचं डोकं जड झालं होतं. रियाच्या साहाय्याने तो कसाबसा उठला. रियाने त्याला बेडवर झोपवलं. त्याला थंडी भरली होती. त्याचं अंग तापानं फणफणलं होतं. रिया त्याला विचारत होती की नक्की काय झालं, पण विशाल काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो गॅलरीत उभा होता एवढंच त्याला आठवत होतं. त्यानंतर काय झालं हे त्याला आठवत नव्हतं. संध्याकाळपर्यंत विशाल झोपूनच होता. रिया त्याच्या शेजारीच बसून होती. थोड्या वेळानं विशालला जाग आली. विशालच्या कपाळावर हात ठेवून रियानं त्याला ताप आहे का ते बघितलं. त्याचं अंग थंड पडलं होतं. त्याने रियाचा हात पकडला आणि तिला स्वतः जवळ ओढलं. रियाला त्याचा स्पर्श काहीसा वेगळा जाणवत होता. ती त्याचा हात झटकून किचनमध्ये गेली. तिने दोघांसाठी चहा ठेवला. तेवढ्यात विशालने मागून येऊन तिला जोरात मिठी मारली. तिच्या मानेवर भराभर चुंबन घेऊ लागला. तिच्या शरीराला स्पर्श करत होता. त्याच्या स्पर्शाने ती कासावीस झाली. तुला बरं वाटत नाहीये विशाल, तू आराम करायला हवास, असे म्हणून तिने विशालचे हात सोडवले. त्याचे वागणं तिला काहीतरी विचित्रच वाटत होतं. विशाल बाहेर डायनिंग टेबलवर जाऊन बसला. त्याचं वागणं काहीसं चमत्कारिक होतं. अचानक रियाला विशालच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. ती पटकन बाहेर आली. समोर बघते तर विशालच्या एका हातात चाकू होता आणि तो दुसऱ्या हाताच्या पंजावर तो चाकू भोसकत होता. अनेक वेळा तो चाकू चालवत होता. विशाल वेदनेने किंचाळत होता. त्याचा हात रक्तबंबाळ झाला होता. तो चाकू इतक्या वेगाने विशालच्या हाताला भोसकत होता की हे कोण्या सामान्य माणसाचं काम वाटत नव्हतं. रिया हे सर्व पाहून बेशुद्ध पडायचीच बाकी होती. तेवढ्यात धावत जाऊन तिने शेजारच्या काका काकूंना बोलवून आणलं. विशालची अवस्था पाहून ते दोघे सुद्धा घाबरले. त्यांनी लगेच रियाला अंगारा आणायला सांगितला. रिया इतकी घाबरली होती की ती अंगाऱ्याबद्दल पूर्णपणे विसरून गेली होती. तिने पटकन जाऊन अंगारा आणला. काकांनी लांबूनच तो विशालच्या अंगावर फुंकरला. तेवढ्यात एक काळा धूर त्याच्या अंगातून निघाला आणि विशाल बेशुद्ध झाला. त्याला सर्वांनी बेडवर झोपवलं. काकांनी त्याच्या कपाळावर अंगारा लावला. त्याचं डोकं तापलं होतं. रियाने त्याच्या हाताची जखम पुसून काढली आणि त्याला पट्टी बांधली. विशाल झोपलेला पाहून रिया, काका आणि काकू बाहेर आले. रियाचा रडवेला चेहरा पाहून काका म्हणाले, मी आजच गुरुजींना फोन करतो. ते एव्हाना आले असतील. ह्या सर्वातून ते नक्की तुम्हाला बाहेर काढतील. घरी जाऊन सर्वात आधी काकांनी गुरुजींना फोन केला. ते नुकतेच घरी आले होते. काकांनी गुरुजींना आज घडलेला प्रसंग सांगितला. गुरुजींनी उद्या येणार असल्याचं सांगितलं. गुरुजी उद्या येणार आहेत. त्यांनी एक निरोप सांगितला आहे. तो असा की गुरुजी येण्याआधी दोघांनी अंघोळ आवरून एकत्रित देवपूजा करून घ्या आणि घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडून घराची शुद्धी करून घ्या. काका म्हणाले. पण काका, माझ्याकडे गोमूत्र नाहीये, रिया म्हणाली. अच्छा, मग असं कर, एका वाटीत पाणी घे आणि त्यात गुरुजींच्या घरून आणलेला अंगारा टाक आणि तुळशीच्या पानाने सर्व घरात शिंपड. थोडं विशालच्या डोक्यावरही शिंपड, काका म्हणाले. रात्री अचानक विशालला जाग आली. शेजारी रिया झोपली होती. विशालची नजर तिच्या कमनीय बांध्यावरून फिरू लागली. तिच्या जवळ जाऊन तो तिच्या शरीरावर आपल्या ओठांचे ठसे उमटवू लागला. विशालचा स्पर्श होताच रियाला जाग आली. ती काहीशी घाबरून विशालकडे बघत होती.
एखाद्या श्वापदावर तुटून पडावं तसा तो तिच्यावर तुटून पडला. रियाला लवकरच जाग आली. तिचं संपूर्ण शरीर ठणकत होतं. रात्रीचा विशालचा स्पर्श आठवून तिला कसं तरी होऊ लागलं. तिच्या शरीरावर त्याच्या स्पर्शाचे ठसे उमटले होते. विशाल अजूनही झोपला होता. तिनं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही. गुरुजी येणार म्हणून ती पटकन उठून आंघोळीला गेली. सकाळी ठरल्याप्रमाणे गुरुजी लवकरच काकांकडे आले. काका आणि काकू त्यांना घेऊन रियाच्या घरी आले. रिया घराची शुद्धी करत होती. विशाल आंघोळीला गेला होता. तो उशिरा उठला म्हणून रियाने एकटीने देवपूजा करून घेतली. गुरुजींना घरात शिरता क्षणी घरातल्या नकारात्मक शक्तीची जाणीव झाली. गुरुजी आणि काकांना सोफ्यावर बसायला सांगून रिया दोघांसाठी पाणी घ्यायला आत गेली. तेवढ्यात विशाल बाहेर आला. काकांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. रिया पाणी घेऊन आली. काका रियाशी बोलत असताना गुरुजींची नजर विशालवर होती. तो गप्प होता. आल्यापासून गप्प बसलेले गुरुजी विशालला म्हणाले, कशाला त्रास देतोयस त्याला? विशालला असे विचारताच तो रागाने गुरुजींकडे बघू लागला. त्याची नजर पूर्ण बदलली. डोळे रक्तासारखे लाल झाले. तो दात ओठ खाऊ लागला. त्याचा आवाजही बदलला. मारून टाकणार, मारून टाकणार, जिवंत नाही सोडणार, असे म्हणून विशाल जोर जोरात हसू लागला. ओरडू लागला. डोकं आणि हात भिंतीला आपटू लागला. आधी जखम झालेल्या हातातून पुन्हा रक्त वाहू लागलं. अचानक विशाल गुरुजींच्या अंगावर धावून जाऊ लागला. तेवढ्यात गुरुजींनी आपल्या झोळीमधून अंगारा काढला आणि मंत्र म्हणत विशालवर फुंकरला. आगीचा चटका बसावा तसा विशालच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आणि तो खाली कोसळला. सर्वांनी त्याला उठवून भिंतीला टेकून बसवलं. तसे गुरुजी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही वेळाने विशालने डोळे उघडले. सर्वांनी त्याला आत नेऊन झोपवलं. गुरुजींनी त्याला अंगारा मिश्रित पाणी प्यायला दिलं आणि आराम करायला सांगितला. विशालच्या वागण्यावरून गुरुजींना सर्व परिस्थिती लक्षात आली. गुरुजींनी रियाला सांगितलं, एका आत्म्याने विशालच्या शरीराचा ताबा घेतला आहे आणि तो अतृप्त असल्याने त्याची नक्कीच काहीतरी इच्छा आहे. आपल्याला त्याची ती इच्छा जाणून घ्यावी लागेल. आत्ता तात्पुरता जरी तो आत्मा गेला असला तरी तो पुन्हा विशालला त्रास नक्की देणार. विशालच्या जीवाला सुद्धा धोका आहे. तसे जीव घेणे प्रसंगही बरेच झाले आहेत असे मला कळलं आहे. आत्म्याचे म्हणणे ऐकल्याशिवाय मला काहीच उपाय करता येणार नाही. तोपर्यंत तुला विशालची काळजी घ्यावी लागेल. एवढं सांगून गुरुजींनी घरात आणि विशालच्या रूममध्ये काही वस्तू ठेवून 2 दिवसांनी ते पुन्हा येणार असल्याचे सांगून ते निघून गेले. रियाने तिच्या भावाला अमयला आणि विशालच्या भावाला निशांतला बोलवून घेतलं, कारण विशालला सांभाळणं तिला एकटीला शक्य नव्हतं. तिच्या न कळत काहीही घडू शकत होतं. विशालच्या शरीरातील आत्म्यापासून विशालचे रक्षण करणे गरजेचे होते. गुरुजी येऊ गेल्यापासून त्या आत्म्याला त्रास होऊ लागला होता. 2 दिवस आणि 2 रात्री त्याने विशालला खूप त्रास दिला होता. विशाल रूमच्या बाहेर येत नव्हता. फक्त त्याच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते. त्याची प्रकृती खूपच खालावली होती. ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी गुरुजी आपले काही सहकारी आणि सर्व साहित्य घेऊन आले. रिया, अमय, निशांत आणि काका काकू गुरुजींची आतुरतेने वाट पाहत होते. ते आले तेव्हा विशाल रूमचं दार लावून आतच बसला होता. त्याला हाक मारताच तो म्हणाला, कशाला आलास परत इकडे? जा, चालता हो इथून. मला विशालशी बोलायचं आहे, तुझ्याशी नाही, गुरुजी म्हणाले. विशाल दार उघडून बाहेर आला आणि गुरुजींच्या अंगावर धावून गेला. तसा तो लांब फेकला गेला आणि बेशुद्ध झाला. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला. त्याला गुरुजींनी अंगारा लावला. त्याच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हटले. तेव्हा त्याला थोडं हलकं वाटायला लागलं. अमय आणि निशांतला पाहून त्याला आनंद झाला. गुरुजींनी विशालशी बोलायला सुरुवात केली.
बरं वाटतंय का आता? गुरुजींनी विचारलं. हो, थोडं बरं आहे, विशाल म्हणाला. मला सांग, काय जाणवतं तुला नक्की? गुरुजींनी विचारलं. साधारण 15-20 दिवसांपासून मला माझं शरीर जड जड वाटतंय. जणू काही माझ्या शरीरावर ओझं ठेवलं आहे. माझ्या तोंडून कोणी दुसरंच बोलतंय असं जाणवतं मला, आणि ते मला कळतही असतं, पण मी ते थांबवू शकत नाही. मला कोणीतरी इजा पोचवू पाहतंय, माझा जीव घेऊ पाहतंय. गुरुजी, मला हे काय होतंय मला काहीच कळत नाहीये. कृपा करा माझ्यावर, मला वाचवा. विशालला रडू फुटलं. अरे, आपल्याला मदत करणारा, वाचवणारा तो परमेश्वर आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेव, सारं काही ठीक होईल. तुला थोडा वेळ त्रास सहन करावा लागेल, पण आपण नक्कीच ह्यातून मार्ग काढू. उद्या आपण एक पूजा विधी करू. त्यासाठी काही सामान लागेल. माझ्याजवळचं सामान मी येताना घेऊन येईन. असे म्हणून गुरुजींनी रियाला एक यादी दिली आणि विशालला आणि घरातल्या सर्वांना अभिमंत्रित धागा दिला आणि हातात बांधायला सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येणार असल्याचे सांगून गुरुजी तिथून निघून गेले. त्या रात्री विशालच्या हातातील धाग्यामुळे त्या भयंकर आत्म्याला विशालच्या शरीराच्या आसपासही येता आलं नाही. त्यामुळे चिडून तो घरातल्या वस्तू फेकणं, खिडकीची दारं आपटणं ह्याद्वारे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. ती रात्र चौघांनी जागून काढली. पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला. रियाला जाग आली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. शेजारी झोपलेल्या विशालला पाहून तिला हायसं वाटलं. आज बऱ्याच दिवसांनी विशालला शांत झोप लागली होती. तिने मनोमन परमेश्वराचे आणि तिला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. गुरुजी लवकरच येणार होते, म्हणून अमय आणि निशांतला उठवून ती आवरायला गेली. सकाळी 8 वाजता गुरुजी त्यांच्या सहकाऱ्यांसह घरी आले. विशाल अजून सुद्धा झोपला होता. रियाला त्यानं उठवलं आणि पटकन आवरून यायला सांगितलं. गुरुजींनी आपल्या पिशवीतून पूजा विधीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू बाहेर काढून ठेवल्या. रियानं तिला दिलेल्या यादीप्रमाणे आणलेलं सामान गुरुजींच्या पुढ्यात आणून ठेवलं. यादीप्रमाणे सर्व सामान आलं का हे गुरुजींनी तपासलं. आत्म्याची शक्ती क्षीण करण्यासाठी घरात सात्विक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे, असं गुरुजींनी सांगितलं. गुरुजींनी घरात कुंकवाचं मोठं रिंगण तयार केलं. सर्वांना त्या रिंगणात बसायला सांगितलं. तत्पूर्वी रियाला देवाला दिवा लावायला सांगितलं आणि देवाला नमस्कार करून यायला सांगितलं. सगळे रिंगणात बसल्यावर गुरुजींनी त्यांना रियाला हळदी कुंकू आणि तिघांना कुंकू लावलं. सर्व गुरुजींच्या पाया पडले आणि रिंगणात ठेवलेल्या पाटांवर हात जोडून बसले. गुरुजींनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मंत्र म्हणत पूजा सुरू केली. सगळे हात जोडून शांतपणे बसले होते. मंत्राचे शब्द कळत नव्हते, पण गुरुजी करत असलेल्या मंत्रोच्चाराने घरातले वातावरण भारावून गेलं. देवाला वाहिलेल्या फुलांच्या सुगंधाने प्रसन्न वाटत होतं. काही वेळाने विशालला अस्वस्थ वाटू लागलं. तो उठण्याचा प्रयत्न करत होता. गुरुजींनी डोळ्यानेच इशारा करून त्याला बसायला सांगितलं. तो विचित्र हावभाव करत रागाने गुरुजींकडे बघत होता. मध्येच ओरडत होता, हातपाय आपटत होता. रिया हे बघून त्याला पकडायला जात होती, पण पुन्हा गुरुजींनी इशाऱ्यानेच तिला काही करू नकोस असं सांगितलं. पूजा विधीमुळे आत्म्याची शक्ती क्षीण होत चालली होती. बंद कर हे सगळं, मला त्रास होतोय, तो आत्मा विव्हळत बोलत होता. जोपर्यंत तू कोण आहेस आणि विशालला त्रास देण्याचं कारण सांगणार नाहीस तोपर्यंत हे बंद होणार नाही, गुरुजी म्हणाले. तसा तो शांत बसला. गुरुजींनी विशालच्या कपाळाला अंगारा लावला. तसा तो पुन्हा चवताळला. अखेर तो बोलू लागला. माझं नाव अजय आहे. अजयचं नाव ऐकून रिया दचकलीच. हे कसं शक्य आहे? अजय तर जिवंत आहे, रिया मध्येच म्हणाली. तुम्ही शांत राहा, त्याला बोलू द्या. आज फक्त त्याचं ऐकायचंय आपण, गुरुजी म्हणाले. तो पुढे बोलू लागला. मी, विशाल आणि रिया आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. विशाल आणि रिया सधन कुटुंबातील होते
आणि मी मध्यमवर्गीय कुटुंबातील. माझे बाबा तर मी लहान असतानाच वारले होते. आई पण नेहमी आजारी असायची. शाळेत असताना मला स्कॉलरशिप मिळायची. त्या योगे माझं शिक्षण चालू होतं. वर्गातील बाकीची मुलं माझ्याशी इतके बोलायची नाहीत, पण विशाल आणि रियानं माझ्याशी मैत्री केली. मला आवडायचं त्यांच्याशी बोलायला. शाळा संपल्यावर आम्हा तिघांनाही चांगले मार्क्स मिळाले. मग आम्ही मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना आम्ही तिघेही एकत्र अभ्यास करायचो. काही अवघड विषय मला लगेच कळत होते, पण त्यांना ते अवघड वाटायचे. मग मी त्यांना शिकवायचो. त्या काळात मी आणि रिया कधी जवळ आलो ते आम्हालाही कळालं नाही. विशालला जास्त वेळ अभ्यास करायचा कंटाळा येई. तो हुशार होता. थोडा वेळ अभ्यास झाला की तो निघून जात असे. रिया आणि मीच जास्त वेळ एकत्र असायचो. अभ्यास झाला की थोडा वेळ कॉलेजला लागून असलेल्या गार्डनमध्ये बसायचो. प्रेमाच्या अणाभाका घ्यायचो. कॉलेज नंतर आमचे मार्ग वेगळे झाले. विशाल पुढच्या शिक्षणासाठी विदेशात निघून गेला. रिया देखील पुढचं शिक्षण घेत होती. मीही पुढे शिकावं अशी तिची इच्छा होती. मग मी नोकरी करत करत शिक्षण घेण्याचं ठरवलं. कामामुळे आणि अभ्यासामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता येत नसे, पण तरीही थोडा वेळ काढून आम्ही काही काळासाठी तरी भेटायचो. त्याच काळात माझी आई वारली. 2 वर्षांनंतर आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि रियाला नोकरीही मिळाली. मी सुद्धा दुसरी चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची खटपट करत होतो. काही काळानं मला नोकरी मिळाली. मग कर्ज काढून एक छोटंसं घर घेतलं. एक सेकंड हँड गाडी घेतली. तेव्हा रियानं तिच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितलं. रियाच्या बाबांनी थोडा विरोध केला, पण मला भेटल्यावर ते तयार झाले. आम्ही दोघे खूप खुश होतो. सगळं काही आमच्या मनासारखं होत होतं. आठवड्यातच आमचा साखरपुडा झाला. 2 महिन्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त देखील निघाला. त्या दिवशी आम्हाला कळालं की विशाल भारतात परत येतोय. आमचा बालमित्र येणार म्हणून आम्ही खूप आनंदात होतो. त्याला रिसीव्ह करण्यासाठी आम्ही विमानतळावर गेलो. आपले लग्न ठरल्याची बातमी त्याला आपण तिथेच द्यायची असं आम्ही ठरवलं. विशाल भेटला तेव्हा आमचा आनंद गगनात मावत नव्हता. मग रियाने हळूच माझा आणि स्वतःचा हात दाखवून सरप्राईज असे म्हणत वी आर एंगेज्ड असे सांगितलं. तो देखील खुश झाला. आमचं लग्न 15 दिवसांवर आलं होतं. पत्रिका वाटपाचं काम मी आणि माझा मित्र करत होतो. कधी कधी विशालही सोबत येई. एक दिवस विशाल म्हणाला, चल पार्टी करू. लग्न झाल्यावर तर तू फक्त रियाचा होशील, मग माझ्यासाठी तर वेळच मिळणार नाही. इतक्या वर्षांनी आपला जिगरी दोस्त आपल्यासोबत वेळ घालवू इच्छितो तर नाही कसं म्हणायचं, म्हणून मी पण तयार झालो. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही भेटलो. तो मला बारमध्ये घेऊन गेला. आम्ही खूप मजा केली. जेवण झाल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. विशालनं खूप दारू प्यायली होती, म्हणून मी गाडी चालवायचं ठरवलं. गाडीतून जाताना विशालची सतत बडबड चालू होती. तो शुद्धीत नव्हता. मध्येच त्याने रियाचा विषय काढला. तो काय बोलतोय हे ऐकायला मी लगेच गाडी थांबवली. विशाल हेलकावत गाडीच्या बाहेर आला. त्याच्या हातात दारूचा कॅन होता आणि तो म्हणाला, लहानपणापासून माझं रियावर खूप प्रेम आहे. तिला मिळवण्यासाठी आणि खुश ठेवण्यासाठी मी विदेशात गेलो. शिक्षण घेतलं. भरपूर पगाराची नोकरी मिळवली. महागडी गाडी घेतली. भारतात आल्यावर मी रियाला लग्नाचं विचारणार होतो, पण ती मूर्ख तुझ्याशी लग्न करणार असं बोलली. तुझ्यासारख्या फडतूस माणसात काय पाहिलं तिनं? मी तिला तुझ्यापेक्षा जास्त सुखात ठेवू शकतो. तू आहेस काय माझ्या पुढे? हे सगळं बोलताना मध्ये मध्ये तो दारूचा एक एक घोट घेत होता. त्याला काही शुद्ध नव्हती. त्याचे बोलणे ऐकून मला काय बोलावं हे सुचत नव्हतं. विशाल, आपण सकाळी बोलू. मी तुला घरी सोडतो. उद्या येतो मी तुला भेटायला. मी त्याला सांभाळत बोलत होतो. विशाल काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला माझा एवढा राग आला होता
की तो माझ्या अंगावर धावून आला आणि माझा गळा दाबू लागला. मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. मी त्याला लांब ढकललं तसा तो खाली पडला आणि अजूनच जास्त चवताळला. तो हेलकावत उभा राहिला आणि शेजारी पडलेला एक दगड त्याने माझ्या डोक्यात घातला. तो वार इतका जोरात बसला की मी क्षणात गतप्राण झालो. एवढं बोलून विशालच्या शरीरातील अजयचा आत्मा बाहेर आला आणि विशाल खाली पडला. जे काही अजयच्या आत्म्यानं सांगितलं ते ऐकून रियाला शॉक बसला होता. ती स्तब्ध झाली. अमय आणि निशांत यांचा सुद्धा आपण काय ऐकलं ह्यावर विश्वास बसत नव्हता. सर्वांनी विशालला उचलून आतल्या रूममध्ये झोपवलं. गुरुजींनी त्याच्या हातात धागा बांधला. आत्म्याशी संवाद झाल्यानंतर अर्ध काम झालं होतं, पण अजूनही त्याची इच्छा जाणून घेणं आणि त्या आत्म्याला मुक्ती देणं बाकी होतं. काही वेळाने विशालला जाग आली. त्याच्या तोंडून अजय बोलत होता, तरी त्याला सगळं कळत होतं. त्यानं जे कुकर्म केलं होतं ते आज अशा प्रकारे सर्वांच्या समोर आलं होतं. आता स्वतःहून गुन्हा कबूल केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तो उठून बाहेर आला आणि रिया समोर हात जोडून उभा राहिला. मला मान्य आहे, माझ्या हातून गुन्हा झालाय, पण ती वेळच तशी होती. मी जाणून बुजून अजयला नाही मारलं. रिया, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग, अगदी वेड्यासारखं, पण ते तुला सांगायचा कधी धीरच झाला नाही. बाबांच्या आग्रहाखातर मला विदेशात जावं लागलं. इथे असतो तर मी तुला कधीच मागणी घातली असती. त्या दिवशी भारतात परत आल्यावर तुझं आणि अजयचं लग्न ठरल्याचं सांगितलंस आणि मी पुरता कोलमडलो ग. पण तरीही तुम्हाला कधी जाणवू दिलं नाही की मी किती दुःखी आहे. तसा अजयचा मला पूर्वीपासूनच राग होता. तुम्ही दोघे सतत सोबत असायचा. चीड यायची मला त्याची, पण तुला त्याच्या सोबत आनंदी बघून मी समाधानी व्हायचो. त्या दिवशी मला खरंच माहित नाही काय झालं होतं. माझा स्वतःवरचा ताबा सुटला. नशेत मी अजयला सगळं सांगितलं. मला त्याला मारायचं नव्हतं. तो एक अपघात होता. मी खूप घाबरलो. सगळी नशा उतरली माझी. मी त्याला तिथेच रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात पुरलं. त्याचा मोबाईल, त्याचं सगळं सामान तिथंच पुरलं आणि माझ्यावर शंका येऊ नये म्हणून तुला खोटं सांगितलं की अजय तुला सोडून गेला. विशालनं रडत रडत सर्व सत्य सांगून टाकलं. का केलंस हे तू? माझ्या अजयला मारलंस तू. मला मिळवण्यासाठी जीव घेतलास माझ्या प्रेमाचा आणि मी समजत होते की अजयनं मला धोका दिला, मला सोडून गेला. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला मी वेड्यासारखं हेच समजत राहिले की किती मोठं मन आहे तुझं. माझ्याशी लग्न करायला तयार झालास. मला कुठं माहित होतं माझ्या आणि अजयच्या प्रेमाच्या कबरीवर मी माझा संसार थाटतीये. रियाला रडू आवरत नव्हतं. तिला पुढे बोलता येईना. पुन्हा विशालच्या शरीरात अजयच्या आत्म्यानं प्रवेश केला. तो विचित्र हावभाव करत होता. हातपाय आपटत होता. विशालला इजा पोचवत होता. माझ्या रियापासून मला दूर केलंस. मी ह्याला सोडणार नाही. माझ्या सोबत घेऊन जाणार, अजय चवताळून म्हणाला. सहकार्यांनी आक्रमक विशालला पकडून ठेवलं होतं. गुरुजींनी त्याच्या तोंडावर अंगारा मिश्रित पाणी शिंपडलं. हे बघ अजय, विशालला तुला मारायचं नव्हतं. दारूच्या नशेत त्याच्या हातून तुझा खून झाला. तू रियाला सोडून पळून गेलास हे खोटं मात्र त्यानं सांगायला नको होतं. मला वाटतं की रियाला सत्य कळावं आणि विशालने त्याचा गुन्हा सर्वांसमक्ष कबूल करावा हीच तुझी इच्छा होती आणि विशालनं ते कबूल केलं आहे. तुझं रियावर खूप प्रेम होतं हे कळालं आहे आम्हाला. पण आता जर तू विशालला त्रास दिलास तर रिया तरी कशी आनंदात राहील? विशालचं रियावर खूप प्रेम आहे. तो तिला नक्कीच सुखात ठेवेल. ह्या व्यतिरिक्त तुझी काही इच्छा आहे का? गुरुजींनी शांतपणे अजयला समजावलं. माझी रिया सुखात असावी आणि माझे अंत्यसंस्कार व्हावेत हीच माझी इच्छा आहे. मगच मला मुक्ती मिळेल, अजय म्हणाला. दुसऱ्या दिवशी विशाल, अमय आणि निशांत जिथे अजयला पुरलं होतं तिथे गेले.
त्याच्या हाडांचा सापळा झाला होता. त्यांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. विशालने अजयची मनोमन क्षमा मागितली आणि रियाला सुखात ठेवण्याचं वचन दिलं. त्याचबरोबर एक काळी आकृती हवेत विरून गेली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.